आदिसृष्टी करता तोही ब्रह्म मुनीश, शिवशंकर तोही प्रभू तुम्हें नमावुशेष। नमस्कार, जय जिनेंद्र। आज आपण दिगंबर जैन सिद्धक्षेत्र द्रोणागिरी या क्षेत्राची थोडक्यात माहिती आपण पाहत आहोत। दिगंबर जैन सिद्धक्षेत्र द्रोणागिरी हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील सेंदपा गावाजवळ एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। या स्थळाला लघु समेत शिखरजी असंही म्हटलं जातं, कारण येथे अनेक जैन मुनींनी तपश्चर्या करून मोक्षप्राप्ती केलेली आहे। द्रोणागिरी सिद्धक्षेत्राच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे या ठिकाणी गुरुदत्त मुनी यांच्यासह 8.5 कोटी मुनींनी निर्वाण प्राप्त केलेलं आहे, असा उल्लेख या स्थळाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित करते। या द्रोणागिरी सिद्धक्षेत्रावरती परमपूज्य प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांना या ठिकाणी उपसर्ग झालेला होता। त्याचबरोबर परमपूज्य क्षुल्लक श्री गणेश प्रसादजी वर्णी यांनी या क्षेत्राची लघु समेत शिखरजी असं वर्णन केलेलं आहे। या सिद्धक्षेत्रावरती 7 मार्च 1980 मध्ये परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आपल्या संघातील प्रथम जैनेश्वरी दीक्षा परमपूज्य समयसागरजी महाराज यांना याच सिद्धक्षेत्रावरती दिलेली आहे। अशा या सिद्धक्षेत्राची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहत आहोत। बुंदेलखंड के प्रथम आचार्य परमपूज्य श्री विराग सागरजी महाराज यांना 8 नोव्हेंबर 1992ला आचार्यपद याच ठिकाणी याच सिद्धक्षेत्रावरती देण्यात आलेलं आहे। भव्य त्रिकाल चौबीसी मंदिर विशेष उल्लेखनीय आहे। पर्वताच्या जवळ 2 कुंड आहेत आणि परिसराच्या दोन्ही बाजूंना 2 नद्या वाहतात, ज्यामुळे या स्थळाचे सौंदर्य अधिक वाढते आहे। गावात भगवान आदिनाथांची संवत 1548 मधील प्राचीन मूर्ती आहे, जी भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। गुरुदत्त निर्वाण गुंफा, काच मंदिर, त्रिकाल चौबीसी मंदिर, मानस्तंभ आणि संग्रहालय हे देखील येथे पाहण्यासारखं आहे। द्रोणागिरी सिद्धक्षेत्र हे जैन धर्माच्या साधना, तप आणि मोक्षप्राप्तीचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे, जिथे गुरुदत्तसह असंख्य मुनींनी निर्वाण प्राप्त केलेलं आहे। त्यामुळं हे स्थळ जैन धर्मीयांच्यासाठी, जैन भक्तांच्यासाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे। एवढी माहिती मी या क्षेत्राची देतो आहे। राजकुमार चौगुले, चिंचवाड। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।